श्रोते हो, आपण पाहत होतो की कृष्ण म्हणतात काही मागा आणि संदीपनी ऋषी नको म्हणताय, गुरु नको म्हणताय, शिष्य म्हणतो मागा. इतक्यामध्ये आपण पाहिलं की हा गेला सुदामा, गुरुच्या पत्नीला आईसाहेब म्हणावं बरं का. यात म्हणणं गुरुजी काल तुमची बायको बाजारात भेटली होती असं म्हणू नये, गुरुमाय म्हणावं, आई म्हणावं. तर हा गेला सुदामा, पाठीमागाच्या रस्त्याने हळूच 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 पाठीमागणे गेला आणि म्हणला, मासाहेब आईसाहेब, अहो कृष्ण मागतायत, गुरुदक्षिणा देतो, आणि गुरु म्हणतायत नको, कृष्ण म्हणतायत घ्या, हा म्हणते नको, तर तुम्ही माझं एक ऐकता का? तुमचा जो मुलगा 7 वर्षापूर्वी समुद्रामध्ये बुडाला होता ना, नेला होता ना, तो कृष्णाला म्हणा मला आणून दे. अरे सुदामा काय मागतोस? अहो काही अवघड नाही म्हणून तर म्हणतोय, आणि हे अवघड असतं मी तुम्हाला काही म्हणालोच नसतो. अहो होते, फक्त तुम्ही काय करा, कृष्णाला एकदा म्हणता ना माझ्याकरता, आणि परत हळूच येऊन कृष्णाच्या पाठीमागे येऊन उभा राहिला. आता गुरुमाय आल्या, ह्याचं ते पाहिलं, कृष्ण म्हणतायत मागून घ्या, गुरु म्हणतायत नको, आणि गुरुकडं संदीपन ऋषींच्या पत्नीनं त्यांच्याकडं पाहिलं आणि असं केलं. त्यावेळेस असं होतं बरं, ते तिच्या पुढे जात नव्हते, बोलत नव्हते, पण काही बोलू म्हणजे विचार, तुला अधिकार आहे, संपूर्ण पूर्वीपासून अधिकार होता. म्हणजे लोकांनी काय केलं, त्याचा बदनामीकारक आपल्याला त्याच्यामध्ये हे करता येत त्याच्यामध्ये. तर विचारू का? ते म्हणले विचार. अहो आपला 7 वर्षापूर्वी जो आपला मुलगा गेला होता ना, तो कृष्णाला म्हणा आणून दे. अहो एवढ्या वर्षाचा कसं काय आणून देईल? कृष्णानं हळूच सुदामाला काय केलं, चिमटा घेतला. तू जाऊन सांगितलंस ना, मी कशाला सांगितलं, म्हणले द्यायचं तर देणं तर नको देऊ ना, पण मला का चिमटा घेतो? म्हणले एवढ्या तुझ्याशिवाय कोणी सांगू शकत नाही आहे. मग ठीक आहे. मग भगवंत सागरामध्ये गेले. संपूर्ण ज्यांचा जो मुलगा होता प्रत्येकाला ऑर्डर दिली, जसा होता तसा परत घ्या. मग ते म्हणली आमच्या ह्याच्यात त्याला त्याचं मग सगळं काढलं, आणि त्यांचा तो मुलगा जसा होता तसा आपल्या गुरुजींच्या चरणी त्यांना अर्पण केला. आणि गुरुजी म्हणले, अरे तू काय देणार आहे सुदामा? म्हणले तुम्ही मागाल ते. अरे कृष्ण म्हणला तू कोणाच्या जीवावर म्हणायला लागला? म्हणजे तुझं नाम घेतो म्हणले, मी काय उगच घेतो का? तुझ्या नावावर तर सगळं चाललं आहे म्हणले. अरे कसं काय घेशील? मी तुझ्या जीवावरच घेणार आहे म्हणले. कसं काय? हो म्हणजे गुरुजी काय घ्यायचं आहे? मग त्यांना आपल्या गुरुला यथोचित त्यांना दिलं, आणि दोघांनी गुरुजींना नमस्कार केला आणि आदरभाव व्यक्त केला. म्हणून गुरुला केव्हाही विसरू नये. जरी आपण आश्रमशाळेतून बाहेर जरी आला असाल तरी शिकवणारे गुरु, पौरोहित्य करणारे गुरु, आपल्याला उपदेश देणारे गुरूंबद्दल आपण हमेशा करतात विद्या विनयेन शोभते म्हणल्याप्रमाणे विनशील जर राहिलं, आणि मग ते दोघेही नमस्कार करून आणि आपल्या आपल्या घरी जाऊ लागले. जात असताना सुदामा कृष्णाला म्हणतो, पहा बरं, सुदामा कृष्णाला म्हणतो, अरे कृष्णा आता केव्हा भेटशील? सुदामा कृष्णाला म्हणतो, अरे आता तू केव्हा भेटशील? कृष्ण म्हणाले, अरे जीवानं शिवाला विचारायचं का? जीवानं शिवाला विचारायचं असतं का? पहा थोडा मतीत अर्थ आहे. परत एकदा दोघांनी एकमेकाला नमस्कार केला आणि दोघंही आपापल्या गावाला निघून गेले. श्रोते हो, हीच आपल्याला एकदा सांगायचं आहे. आणि पुढच्या कथेमध्ये
जरासंग जर होता तो काय करायचा, त्रास द्यायचा. कृष्ण सर्व शिक्षण संपवून परत आले. जरासंघाच्या मथुरेवर परत त्यानं आक्रमण केलं. जरासंघ विध्वंस करत होता, यायचा विध्वंस करायचा आणि जायचा, यायचा आणि असं परत त्याचा तो कंसाचा सासरा होता. जरासंघ हा कंसाचा सासरा होता. युद्धाचं परत एकदा बिगुल त्यानं वाजवलं आणि बिगुल वाजवल्याबरोबर उग्रसेन राजा घाबरले. आता आला, आता काय करावं, काय करावं. कृष्ण म्हणाले, आता आजोबा घाबरता कशाला, मी आलोय ना आता. नाही अरे म्हणले, तो युद्धाला सैन्य आणतो म्हणजे काहीच काळजी करू नका. मग बलराम दादा आणि कृष्ण आपल्या हद्दीच्या बाहेर गेले. पण केव्हाही आपली बाउंड्री फिक्स असावी, आपल्यावर हल्ला जरी झाला तरी आपल्या ह्याच्यावर होणे म्हणून त्यांना बाहेर गेले दोघं आणि युद्धाकरता रथ घेऊन बाहेर गेले, गावाच्या बाहेर गेले आणि जरासंघाचा त्यांना पराभव केला. जरासंघ पळून गेला. कृष्णाने जरासंघाचा 17 वेळी पराभव केलेला आहे. 17 वेळी. परत एकदा 23 अक्षौहिणी सैन्य घेऊन त्यानं परत आला आणि परत आल्यानंतर त्यानं काल यौवनाला बरोबर घेऊन आला. यावेळी काय केलं त्यानं, एकटा आला नाही, काल यौवनाला बरोबर घेऊन आला. तो काल यौवन पराक्रमी होता, खूप पराक्रमी होता. आणि मग बलरामनं त्यानं पाहिलं, कृष्णाला सांगितलं, अरे काल यौवन आला आहे असं म्हणल्यानंतर कृष्ण पळू लागले. घाबरल्यासारखं केलं, मी काल यौवनाला घाबरतो म्हणून कृष्ण पळू लागले. त्याच्या मागे काल यौवन पळू लागला. असं पळत असताना कृष्ण म्हणला, अरे का रे पळायला लागलास. नाही तुला माहीत नाही म्हणले. पण सारथी म्हणायला लागला, का पळायला लागला. म्हणून त्याचं नाव रणछोड असं कृष्णाला म्हणतात. कृष्णाला पळून जाऊ लागला रणात म्हणून त्याला रणछोड असं त्याला एक नाव पडलेलं आहे. मागे काल यौवन पळतोय, पुढे कृष्ण पळताय. कृष्ण घाबरला. जरासंघ म्हणला, अरे जाऊ दे, घाबरल्यावर काय युद्ध करायचं आपण, चल. पण काल यौवन म्हणला, नाही, आपण तसं नाही करायचं. रोग हा मुळापासून नष्ट करायचा असतो. आपण त्याला मुळापासून नष्ट केलं पाहिजे. परत काल यौवन त्या कृष्णाच्या मागं धावू लागला. आता रथन धावायचं आहे ना, भगवंत काय करू लागले, धावत असताना आपला रथ थांबवायचे, थांब त्याला येऊ दे. आता त्याला आपल्या मागं, शत्रूला आपल्या मागं आल्यानंतर कसं होईल, पुढे जायचं परत थांबायचे, परत म्हणायचे. कृष्णाचा सारथी दारुक मला महाराज असं काय करायला लागला, पळून जायचं तर पटकन पळून जाऊ नाही म्हणले, त्याला येऊ दे ना, आपण कुठं कळाले ते पाहिजे. असं कृष्णाने त्याला खूप पळवलं आणि एका ठिकाणी एक गुहा होती. त्या गुहेमध्ये भगवंत शिरले आणि तिथे एक व्यक्ती झोपला होता. त्याच्या अंगावर कृष्णाने काय केलं, आपल्या अंगावरचा जो पितांबर होता ना, वस्त्र त्याच्यावर झाकलं. आता झाकल्याबरोबर कृष्ण साईडला उभा राहिले आणि हा काल यौवन मध्ये आला आणि ते झोपलेलं पाहून म्हणला, आता कसा मला दिसला. त्यानं जोरात एक लाथ त्याला घातली आणि लाथ घातल्याबरोबर तो उठला आणि त्याच्या अंगावर संपूर्ण झोपलेला होता ना, तो होता मुचकुंद राजा. राजाने त्याच्याकडे पाहिल्याबरोबर तो काल यौवन भस्मसात झाला, संपूर्ण जळून गेला. जळाल्यानंतर त्याचं तसं भस्म झालं. मुचकुंद राजा कशा करता तिथं होता, तो देवांच्या बरोबर युद्धाला जायचा आणि युद्ध खूप वर्ष युद्ध झालं. आणि मुचकुंद राजा म्हणला, आता मला घरी कुठं जायचं नाही, मी खूप थकलोय, आता मला इथं झोपायचे. पण लक्षात ठेवा, मला जर कोणी उठवलं, झोपीतून जर मला उठलं तर तो भस्मसात होईल, असं मला तुम्ही वर द्या. म्हणून त्यावेळेस वर दिला होता. म्हणून मुचकुंद राजाला त्यानं उठवल्याबरोबर मुचकुंद राजाने काय केले, त्याला भस्मसात करून टाकलं. त्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे हा काल यौवन नावाच्या त्या शापामुळे तो भस्मच झाला. आणि कृष्णासमोर येऊन भगवंत चतुर्भुज झाले.
परत भगवंत कृष्णासमोर येऊन चतुर्भुज झाले आणि नमस्कार केला. देवा पुढे काय करायचं सांगा आता. ते म्हणजे तुम्ही तीर्थयात्राला जा. तुम्ही कुठं जा आता. त्या काल याला सांगितलं की तुम्ही आता मुचकुंद राजाला सांगितलं की तुम्ही आता तीर्थयात्रेला जा. त्याला तीर्थयात्रेला पडवलं आणि उद्धवाला भगवंतानं सांत्वन केलं. उद्धवाचं सांत्वन केलं. ही कथा येते आणि कथा येते. परत एकदा 2 मिनिटं आपण नामस्मरण करू. राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे नाना कथा येते आणि उद्धवाला काय वाटायचं मी खूप ज्ञानी आहे. कृष्णाला माझ्यापेक्षा काय ज्ञान येणार आहे आणि मीच खूप ज्ञानी आहे. आणि एकदा उद्धव आणि कृष्ण यमुना विहार करण्यासाठी गेले. केल्यानंतर कृष्ण उद्धवाला मला अरे उद्धवा माझे गोकुळवासी खूप आठवण काढतायत का रे. म्हणजे काय कृष्णा किती वर्ष झाली, कोण ती लोक. आता इतकी वर्ष कुठं घरातले लोक आपल्याला गेल्यानंतर 15 दिवसाच्या नंतर आपल्याला ओळखत नाही. तिला कोण ओळखायला कृष्णा. नाही कृष्णा आपलं उद्धवा मला त्यांची आठवण येते रे. याचा अर्थ ते पण माझी आठवण काढत असतात. अरे उद्धव म्हणाले अहो 12 वर्ष होऊन गेली, आता तुमची आठवण कोण काढणार आहे. नाही एक फूल एक पान माझ्या आठवण काढतात. इतक्यामध्ये एक फूल वाहत आलं आणि भगवंत आणि उद्धव ज्या ठिकाणी होते ना त्या ठिकाणी आलं. भगवंताने हळूच ते फूल घेतलं, आपल्या हातात घेतलं आणि वास घेऊ लागले. आणि म्हणले बघ या फुलांचा सुद्धा मला निरोप पाठवला त्या लोकांनी. आणि खूप कुणी जेवलं नसेल, कुणी माझी विवंचना करीत असेल. उद्धवा खूप माझ्या करता त्यांना माझ्याकरता माझी साथ दिली रे. उद्धवा एक काम करशील माझ्याकरता त्यांना तू भेटशील का. अहो म्हणले देवा कोण भेटणार आहे तिथं, आता कोण असणार आहे. नाही तू माझ्याकरता जा आणि त्यांचं काय कर सांत्वन कर. आता काय करा म्हणजे बाबा देवा पण नाही माझ्याकरता जा. मग भगवंता करता उद्धव निघाले. कोणाकडे कुठे निघाले. त्या गोप यांचं सांत्वन करण्याकरता निघाले. उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळ वासी जनाचे. उद्धवा शांतवन कर जा त्या गोकुळ वासी जनाचे. बानंद यशोदा माता मजसाठी त्याईल प्राणाते. हे उद्धवा यशोदा माता नंदबा माझ्या ह्याच्याकरता त्यांचा जीवाचे प्राण होत असतील, कंठ जवळ असा शोष झाला असेल आणि माझ्याकरता ते जीवाचं रान देऊसुद्धा देऊ शकतील. बानंद यशोदा माता मजसाठी त्यजिल प्राणाते. त्या गुणी प्रपंचा फिरती मनी उदास रानो रान. अन्न पाणी त्यजिले रडती अति दुःखित झाले दीन. गोपी सगळ्यांनी अन्नाचा त्याग केला असेल, माझ्याकरता ते जेवत नसेल. उद्धवा तू एकदा जा. जन्मलो तैमुनी झटले मजसाठी तिळ तिळ तुटले. उद्धवा मी जन्मल्यापासून माझ्याबरोबर आहेत रे.
मला सुख दुःख सगळ्यामध्ये ते माझ्याबरोबर आहेत. काय म्हणतात? जन्मलो तैवनी झटले, मजसाठी तिळ तिळ तुटले, कटी खांदे वाता घटले, आटले रक्त देहाचे, उद्धवा सांत्वन करजा त्या गोकुळी वासी जनांचे. हे उद्धवा, माझ्याकरता त्यांना किती कष्ट झालेत. तू एकदा त्यांच्याकडे जा. आई बाप त्यजूनी बाळे, मज संगी खेळत होती. आईवडिलाचा त्याग करून, आईवडिलाचा मार खाऊन नको म्हणत असताना ती माझ्याबरोबर येत होती बरं. आई बाप त्यजूनी बाळे, मज संगे खेळत होते, गोड अशा सिजोऱ्या आणून प्रेमाने मजला देती. रात्रंदिवस ते फिरले, मागे गोरस चोरू येती. मी सोडून आलो तटका. या सर्वांना मी सोडून आलो बरं. काय म्हणतात? मी तोडून आलो तटका, जीवा लागला चटका, मजविन त्या युग समघटका, आठवते प्रेम जयांचे, त्या गोकुळी वासी जनाचे. उद्धवा सांत्वन करजा त्या गोकुळी वासी जनाचे. पतिसुधा दिग्रह धन त्यजिले, मज वरुण धरणी मम मत, मानिले तुच्छ अपवर्गा, मज संगे निश्चळ रमता. मदत्त चित्त त्या गोपी, नेत्रातरी लावणी समजता. तिळ तुळ नाहीत त्या डगल्या, तिळ तुल्य नाही त्या डगल्या, बहुनिश्चय धरुणी तगल्या, बहु त्या नसतील जगल्या, मंगल मनोरथ त्याचे. हे त्याचे हे हे उद्धवा, काय कर, ह्या ज्या आहेत ना गोपी जगल्यात का मेल्यात मला माहिती नाही आहे, पण त्यांना एक दोन जाऊन सांग अशी करत असतात. आणि पण त्यांना एक सांग, विसरू नको बरं का. त्यांना काय म्हण, हरी आहे सुखरूप म्हणून भेटता ती त्यांना सांगावे. तुमचा कृष्ण आहे ना, त्याचं तुला भेटल्या ना, त्यांना म्हणा कृष्ण हा सुखरूप आहे. सांग की समरता पुजले, प्रत्युत्तर त्या मागे. तुमचं विचारणा केली बरं, पण तुम्हाला विचारलं आहे कसं आहे काय नाही ते. करुणिया ज्ञान तया ते, म्हणा की शोक ते जावे. त्यांना ज्ञानार्जन कर, त्यांचं दुःख नाहीचं कर, आणि त्यांना म्हणा शोक करू नका. हे काम नव्हे तुझं जोगे. उद्धवा, तू ज्ञानी आहेस, ज्ञानी पुरुष आहेस, हे तुझ्यासारखं काम नाही आहे. जसं इंजिनियर माणसाला खालचं प्लंबरचं काम द्यावं ना, तसं हे उद्धवाच खूप ज्ञानी आहे, तुझ्यासारखं काम नाही. पण माझ्याकरता जा आणि त्यांना असं सांग, उद्धवा सांत्वन कर जा त्या गोकुळ वासी जनासे. एवढं म्हणल्यानंतर गोकुळ गेला. आणि हा जसं जसं हा गोकुळाकडे जात होता, गोकुळ जसं जसं येत होतं ना, ती रमण माती, ती वास बघून उद्धवाची जी काही वृत्ती होती, जो अहंकार होता, तो तसा नाहीसा होऊ लागला. अहंकार नाहीसा होऊ लागला. आणि तो गेलेला रस्त्याने पाहिलं, कोणाचं काय कोणाचं काय. कृष्ण कृष्ण शुक चिमण्या बोलती, वृक्ष पल्लवते ही डोलती, पाहुनी हरी पदांकित ते तिजला, देह तो धरणीवर टाकिला. सगळं पाहिलं आणि उद्धवाने आपला देह रथातून उचला आणि साष्टांग नमस्कार केला. आणि उद्धव रस्त्याने जात होता, तर आपल्या गावाकडच्या गप्पा म्हणतो का नाही आपण, तसं एक एक विचार करत होते कृष्णाबद्दल. एक जण म्हणाले, अहो काय सांगावं, कृष्ण गेल्यापासून मला विचारणारं कोणी नाही हो. ज्यावेळेस मी पडलो होतो ना, माझ्या गुडघ्यावरून हात फिरवला आणि म्हणला, बाबा काय झालं आहे तुमचं. मी म्हणलं दुखलं, पण त्याने एकदा हात फिरवला ना, आजपर्यंत म्हणजे माझं काही दुखलं नाही आहे. कोणाचं काही शब्द ऐकले आणि
उद्धव एवढं त्याच्या मनामध्ये हे झालं, परिवर्तन झालं आणि सर्वांची त्यानं क्षमा मागितली आणि 4 दिवसात येतो म्हणलेला उद्धव, 4 दिवसात येतो म्हणलेला हा आला नाही आणि तिथून तो यशोदेकडे गेला. यशोदेचं ते रूप पाहिलं, विहिणी नाही, फणी नाही, निशब्द पडलेली आहे, बोलत नाही आहे, काही नाही आहे, जेवण नाही, काही नाही. उद्धवाला पाहिलं की तिने हातामध्ये लाकूड वगैरे घेतलं आणि उद्धवाला मारायला निघाली. नंदबाबाला विचारलं हे का? नाही म्हणजे कृष्ण गेल्यापासून असंच करते, दररोज सकाळी उठते, कृष्णाकरता स्वयंपाक करते. कृष्णा स्वयंपाक झालाय, चल बरं. अशी ती वेडी झाली रे, कृष्णाच्या प्रेमाखातर ती वेडी झाली. तिला कळत नाही आहे पण काय करतो काय नाही, आणि तिला वाटतं माझ्या कृष्णाला आणि कुणी काय नेईल का, म्हणून ती असं करते. तिने सांगितलं कोण हा? म्हणजे उद्धव आहे. तर म्हणलं उद्धवा त्या कृष्णाला सांग, उद्धव त्या पद्मगंधा नावाची आपली जी गाय आहे ना, तू गेल्यापासून आणखी तिनं दूध दिलं नाही बरं. 4 दिवस असं सगळं ऐकलं आणि उद्धवाच्या डोळ्यातनं घळा अश्रू येऊ लागले, रडू लागले. मी आता सांगितल्याप्रमाणे 4 दिवस होतं मध्ये येतो म्हणाला उद्धव. तिथेच 6 महिने राहिला, त्याला खरं कृष्णाचं रूप कळालं आणि भगवंताकडे आला. भगवंताला एक साष्टांग नमस्कार केला आणि म्हणलं महाराज तिकडे कशाला मला पाठवलं, इथं जे मला म्हणलं असतात तू मूर्ख तिकडे गेलंच नाही. भगवंत म्हणेल नाही, तू पूर्ण होतास पण परिपूर्ण नव्हतास, म्हणून तुला तिकडे पाठवलं. भगवंतानी त्याचा उद्धार केला आणि भगवंताने करत असताना भगवंत लग्नाच्या योग्य झालेले आहेत. थोडक्यामध्ये कृष्ण द्वारकेमध्ये परत गेले. द्वारकेमध्ये गेल्यानंतर तिथं आता लग्नाचे योग्य झाले म्हणजे तर विवाह करण्याकरताच करावं लागेल ना. मग काय करावं काय नाही. मग विदर्भ राज्य का भूपती भीष्मक, विदर्भ राज्य का भूपती भीष्मक, जैसा पुरंदर सुरमो भाग्यवंत बडा, पुण्यशील नृप रहता कुंडिन पुरमो, श्यामा रहता कुंडिन पुरमो. श्रोते हो, विदर्भ राज्याचा राजा भीष्मक अतिशय शूर वीर पराक्रमी असा, दान धर्म करणारा. त्याला 5 मुली आणि 1 मुलगा हा. 5 मुली, 1 मुलगी आणि 5 मुलं. त्या मुलांचं नाव काय होतं? रुक्मी, रुक्मरथ, रुक्मबाहू, रुक्मकेश, रुक्मवाली आणि रुक्मिणी. सर्वात शांत, दिसायला अतिशय सुंदर अशी रुक्मिणी होती. बाकीचे होते पण एवढे काही हे नव्हते, पण सर्वांमध्ये सत्वगुणी अशी ही रुक्मिणी होती. आणि विदर्भामध्ये पुंडरीपूर नावाचं गाव होतं. भीष्मक तो राजा होता, पुण्यशील, आणि रुक्मिणी नावाची त्याची मुलगी अतिशय रूपवान होती आणि ती लग्नाला आलेली होती. आता राजा आहे, वराला काही कमी असावं का? नाही ना. पण हिचं रूप पाहून राजे यायचे, पाहायचे आणि परत काही येतच नव्हते. कारण का? हिला पाहून आपण नेलं, लग्न केलं, पण हिच्याकरता हिला पळून येण्याकरता पुण्याला हिला घेऊन गेलं तर काय करता? चिंताक्रांत झाला तो राजा, काय करावं आणि काय नाही. त्यालाच काय, प्रत्येक वडिलाला आपल्या मुलीच्याबद्दल काय असते? चिंता असते. कवी म्हणतात उपवर कन्या होता, उपवर कन्या होता, पितयाच्या काळजात काय तरते,
का तर सासर सागर जाय कशी पार हेची का. मुलगी एकदा लग्नाची झाली ना की त्याला खूप काळजी वाटते. तसं या राजाला खूप काळजी होती. आता माझ्या मुलीबरोबर लग्न कोण करणार, कसं होणार, काय करणार. आणि एकदा कीर्तिनामा नावाचा एक ब्राह्मण अचानक तिथं आला. पूर्वी आपण आता वर संशोधन मंडळं निघालं नाहीत का, तसं पूर्वी तिकडचे लोक यायचे आणि इकडची मुलगी आहे, त्यांचा मुलगा आहे, यांचा मुलगा आहे, असं गावोगावी जाऊन सांगायचे. मग तुमचं टिपण घ्यायचं, तुमचं गाव घ्यायचं, तुमचं लिहायचं आणि त्यांना सांगायचं. परत त्यांचं घ्यायचं, मुली त्यांना सांगायचं. असे ते पांत्रिक होते. ते कीर्तिनामा नावाचा एक ब्राह्मण अचानक या राजाच्या जवळ आला. राजामध्ये आला आणि त्याला बघितलं आणि त्यांना म्हणले, महाराज तुमचा चेहरा थोडा डाऊन झाला आहे हो. म्हणजे हो बाबा, का झालं म्हणजे, पण आता काय कारण तर असेल ना. तो म्हणला, अरे बाबा माझी मुलगी लग्नाची आहे, रूपवान आहे, गुणवान आहे, पण तिचं लग्न काही जमत नाही. मग त्या कीर्तिनामा ब्राह्मणाला काय केलं, हे राजाने, तेथे आला ब्राह्मण कीर्तिनामा, राईत्यासी शीघ्र केले प्रणामा, सतकरुणियासने बैसविले विप्रा समाधा अनुभव केली. म्हणजे महाराज तुम्ही आलात, विचारलात ना, आता बसा. त्याचं परत पूजा वगैरे केली. त्या ब्राह्मणाने राजाला विचारलं, महाराज आपण कसल्याचे, तुमच्याकडे एखादं स्थळ आहे का. आता राजाने विचारलं, बाबा तुम्ही एवढे फिरतात, तुमच्याकडे एखादं स्थळ आहे का. ते म्हणले आहे ना. मग हे ते म्हणजे याच्यासारखं योग्य नव्हतं. तर चिंताक्रांत करू लागला हा कीर्तिनामा. तितक्यामध्ये त्यांच्याबरोबर एक वेदघोष नावाचा ब्राह्मण म्हणाला, अहो म्हणले महाराज आपण परवा गेलो नव्हतो का, ते सर सांगा ना यांना. म्हणजे कुठलं, नांदे सांप्रत भूतलावरी, नांदे सांप्रत भूतलावरी, द्वारकेत श्रीहरी तयाची काय मानुनी परी, तयाची काय मानुनी परी. नांदे सांप्रत भूतलावरी, द्वारकेत श्रीहरी तयाची काय मानुनी परी. वर्णायाते स्वरूप सिनला सहस्रतो मुखी. अहो त्याचं रूप एवढं चांगलं आहे, एवढा रूपवान आहे की ब्रह्मदेवसुद्धा स्तुती करून थकलेले आहेत. आणि ते कृष्णाचं गुणगान ऐकलं, ह्या कीर्तिनामा ब्राह्मणानं सांगितलेलं गुणगान ऐकलं आणि संपूर्ण ती सभा बसली होती. गुणगान वर्णन ऐकून रुक्मिणी कृष्णरूप होऊन गेली. कृष्णाचं रूप ध्यान वगैरे त्यांनी सांगितलं आणि एवढी ध्यान झाली, कृष्णरूप होऊन गेली. मग एक म्हणतं, एक म्हणती धरा धरा, एक पल्लवी घालती वारा, एक म्हणती सुंदरा कृष्ण कीर्तने झडपली. एक म्हणजे अरे तिला धरा धरा पडत, एक म्हणती म्हणलं होतं जाऊ नको गेली. आपण काही वेळेला काही चुकायला नव्हतं, म्हणलं होतं ना काल पौर्णिमा होती कशाला गेलीस. म्हणजे आता आहे ना कृष्ण रूपानेला काय केलं आहे, झडपलं कृष्ण रूपाने झडपली. आणि ते सगळं पाहिलं, तिचं चिन्ह पाहिलं आणि राजा म्हणू लागला, चिन्ह पाहुनी भूपती म्हणे, चिन्ह पाहुनी भूपती म्हणे, हर्ष पाहुनी वदत त्या क्षणी. तिचं रूप पाहिलं आणि तिला आनंद झालेला पाहिला. ती कृष्णाने मोहून गेली होती हे पाहिलं आणि रुक्मिणीचा थोडक्यात होकार आहे असं समजून त्यानं काय केलं, सर्वजण त्याच्यामध्ये उठले आणि साधू 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 असे टाळ्या वाजू लागले. आणि त्यांचं साधू महाराज ठीक आहे ती म्हणतात तसं खूप चांगलं आहे. मग त्यानं सांगितलं, कृष्णा आपण काय करू. मध्येच राजा उठला आणि मी माझी मुलगी कृष्णाला दिली असं त्यांना जाहीर केलं. राजानं मध्येच
विरोधी पक्ष हा नेता उठला ना, तो कसं काय करू देईल, सगळं काही कसं काय बरोबर होईल. मध्येच हा रुक्मी उठला आणि त्यानं सांगितलं नाही, मी कृष्णाला देऊ देणार नाही. म्हणले का? कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो, भिल्ल रे राखतो घोर विपिनी, भिल्ल रे राखतो घोर विपिनी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो, नंद वसुदेव हे जानकासी पिया, मारिली पूतना नारी असुनी, कृष्ण कुलहीन तो दुग्ध दधी चोरितो. नाही 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 म्हणजे कृष्णाला मी देणारच नाही. दूध दही विकणारा पोरगण त्याला माझी बहीण देणार नाही, नाही म्हणजे होऊ शकत नाही आणि मी त्याला काही देणार नाही असं रुक्मी म्हणल्यानंतर रुक्मी राजाला म्हणाला, मी त्याला देणार नाहीत, मग मी कोणाला देणार आहे? गुणमंडित शिशुपाला. रुक्मी म्हणाला, गुणमंडित शिशुपाला नवरी शोभे जशी भवान गजा. मी शिशुपालाला देणार आहे, मी काही तुमच्या कृष्णाला देणार नाही. रुक्मिणी ही शिशुपालाला शोभून दिसेल असं म्हणल्यानंतर, रुक्मिणी जर तुम्ही माझ्या कृष्णाला दिली, ती माझी ही मिशी आहे ना, ही काढून ठेवल, मी तुम्हाला तोंड दाखवणार नाही, मुचलं उचलून असं म्हणल्यानंतर सर्वजण नाराज झाले. काय करावं काय नाही, काय करावं काय नाही. रुक्मिणी अंतःपुरात गेली, तिच्या रूममध्ये गेली आणि रडायला लागली. तिच्या रूममध्ये जाऊन रडायला लागल्यानंतर तिच्याबरोबर ज्या सख्या होत्या त्या पण गेल्या आणि काय करावं काय नाही, आणि तिच्या मनामध्ये काय करावं आता. मग कसा गे बाई हरिवेने धीर धरू, कसा गे बाई हरिवेन धीर धरू, रुक्मी या मजला शिशुपालासी देतो, समयी कोण स्मरू ग बाई. आता मी कोणाचं स्मरण करू, मी कोणाकडे जाऊ, कसा धीर धरू, कोणाचं चिंतन करू असं म्हणून ती रुसून बसली. मग त्यांची मिटिंग झाली, सगळ्यांची म्हणली काय करावं. आता आपण पत्र लिहिलं पाहिजे, पत्र तरी लिहिता आलं पाहिजे ना. बघा, पत्र कसं लिहावं हे सुद्धा आपल्या भागवतामध्ये वर्णन केलेलं आहे. तिथं काका पापा तू तुम्ही मी पत्र लिहाले, एक पान घेतलं, म्हणले डिअर. अगं ते म्हणजे डिअर म्हणजे काळी मीठ म्हणजे परत पान घेतलं पाठवलं, परत म्हणले मिस्टर म्हणजे त्या, मग त्याच्यामध्ये लिहिलं फूल मे भेजा, रेडके गाणे काय त्याचं फूल पाठवती कसं काय करते. पत्र कसं लिहावं ऐका. श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतान्ते, निर्विश्य कर्णविवरैर्हरतोऽङ्गतापं, रूपं दृशां दृशमताम् अखिलार्थ लाभं, तस्यच्युता विचित चित्तपत्रपं मे. या कृष्णानं ते कृष्णाकत्रा पत्र लिहिलं. तिनं आपल्या हाताने लिहिलं होतं बरं का. स्वकरे वसंत तिलका, स्वकरे वसंत तिलका, वृत्तपत्रात 7 मोजोनी, लिहिले होते तेही लिहिता लिहिता क्षणात योजोनी. स्वतःच्या हाताने तिनं पत्र लिहिलं आणि तिलक अलंकारामध्ये लिहिलं होतं आणि असं योजून पट लिहिता लिहिता तिने लिहिलं होतं. आणि ते पत्र लिहिलं आणि सुदेव नावाच्या ब्राह्मणाजवळ तिने दिलं आणि म्हणजे जा कृष्णाला माझा एवढा निरोप सांगा. आणि तो गेला. कृष्णानं ते पत्र वाचलं आणि कृष्ण येणार आहे हे वाक्य ऐकताच रुक्मिणी आनंदित झाली. आपल्या गळ्यातली एक माळ, महत्त्वाचा माळ घेतली आणि त्या ब्राह्मणावरनं ओवाळली. ब्राह्मणाला नाही दिली बरं का, असं टाकून दिली. त्याला तर दिली असती ना. तुम्ही म्हणताल महाराज त्याला का दिलं नाही. त्यांना कळालं असतं पैशाने भगवंत विकत घेतो.
नाही, तिनं ओवाळली आणि ब्राह्मणाच्या अंगावरनं टाकून दिली ती माळ. आणि दिल्यानंतर खूप आनंदित झाला आणि हा काढला, टाकले. तू मोल करताय असा आशीर्वाद दिला. द्विजावरुणी टाकीत रत्न ओवाळून आनंद झाली, आनंद टाकला. मग तातडी, आता काय करायचं? अंगात हळद लावायची, हळदीचा कार्यक्रम. रुक्मिणीला हळद लावायची. तिचं काय होतं? पहिलं कृष्ण आला, त्याने मंदिरासमोर सर्व सैन्य उभा केलं होतं. आता इथं अमरावती विदर्भामध्ये आहे. तिथे एक पद्धत आहे. मुलीनं त्या दिवशी देवीची पूजा करायची, नंतर बहुल्यावर उभं राहायचं. विदर्भामध्ये प्रथा आहे की पहिल्यांदा लग्नाच्या अगोदर काय करायचं? मुलीनं त्या देवीला जायचं, देवीच्या मंदिरात जायचं, तिला नमस्कार करायचा आणि बहुल्यावर चढायचं. आता हे कृष्ण आलेला अगोदरच कळाला होतं सगळ्यांना. त्याच्याकरता जिकडे तिकडे बंदोबस्त लावून ठेवला होता. कृष्ण मग त्याला पळून येईल म्हणून कृष्ण. तर ती त्या देवीच्या मंदिरात गेली नमस्कार करण्याकरता. रूढीप्रमाणे रुक्मिणी त्या मंदिरामध्ये गेली आणि काय म्हणते अंबेला? अंबेला नमुनी म्हणे, हे माते, अंबेला नमुनी म्हणे, कन्येला प्रसवतात ज्या माता, त्या लटिक्या तूच खरी, तुझ कृष्णाची होय योग्य जा माता. अगे त्या जन्माला त्या सगळ्या खोट्या, तूच खरी. तुला कृष्ण जामाता पाहिजे ना, शोभून दिसेल ना, मग तू माझं एवढं काम कर. देवी प्रसन्न झाली. तिने 1-2 हार आणले होते. एक तिच्या हातात गळ्याच्या गळ्यात घातला, देवीच्या घरात गेली, देवीला नमस्कार केलं. लगेच देवीनं परत तिला शुभशकून दिला. एक परत तिच्या गळ्यामध्ये हार घातला आणि ती त्या, आता बाहेर तर जाता येत नाही, समोर सैन्य वगैरे होतं, त्यावेळेस तर त्याने एक विहार केलं होतं आणि त्या विहारातून ती बाहेर आली आणि विहारामधून बाहेर रुक्मिणी आली. कृष्ण समोर उभाच होते. कृष्णानं तिला हात दिला, आपल्या रथावर बसवलं आणि हंसे मुक्ता नेली. ही गडबड सगळी आता कृष्णाच्या रथामध्ये ती बसली. हंसे मुक्ता नेली, मग केला कलकलाट काकांनी, हाकांनी नभ भरले जाय सुरांच्या नाद का. कृष्ण रुक्मिणीला रथामधून नेत असता इतक्यात रुक्मिणीला रुक्मिणीला ते म्हणाले सगळ्यांत इतक्यामध्ये काय केलं? रुक्मिणीचा होतो तो कृष्णाच्या पुढे आला आणि जाऊ देणार नाही, युद्ध कर म्हणला. युद्ध कर म्हणल्यानंतर तिकडून बलरामदादा पण आले. बलरामदादा हमेशा युद्धामध्ये प्रसंगामध्ये असायचे. हे येताना सांगून आले होते, मी पुढे चाललोय, तो मागणं ये. ते होतंच त्यांच्या खांद्यावरती. तिकडून आले, त्याने नांगराचा तो फळक्याचा बघितला आणि कृष्णाच्या रथात टाकला. कृष्णाने ते सूर हातात घेतला. बलरामदादाने काय केलं? त्या रुक्मिणीला असं त्या नांगराच्या फळ्यानं धरला 2-3 वेळा आणि डायरेक्ट कृष्णाच्या रथात टाकला बरोबर कृष्णाने तो सुरा काढला आणि त्या रुक्मिणीला मारणार. रुक्मिणी म्हणाली, देवा याला मारू नका, याला मारू नका. इतिहास लिहिला जाईल, लग्न झालं पण भावाला मारलं. इतिहास काय लिहिला जाईल? लग्न खूप चांगलं झालं पण भावाला मारलं. जरी रुक्मिणीची कृष्णाचे लागे मारलं असं इतिहास. म्हणजे मग याला काय करायचं? याला काय करायचं? तू सोडून तर मी गेलं सोडून, याला काय करायचं? शास्त्र काय सांगते? जरी रुक्मिणी कृष्णाचे लागेल लग्न, तरी माझी स्मृशू टाकीनं काढून यानं पण केला होता का नाही की कृष्णाचं आणि माझं लग्न झालं तर मिशी काढून टाकल. मग काय करा? शास्त्र सांगते मिशी आणि 2 बट काढले की त्याचा अपमान होतो. कलियुगामध्ये नाही बरं का, कलियुगामध्ये खरंही नाही आहे. कारण काय, माणूस घटकाला खोटं बोलतो, पण त्यावेळेस
ही पाळत होती. आणि मग तिची अर्धी मिशी केली, इकडले 2 काढले, तिकडले 2 बटं काढल्या आणि त्याला श्मश्रू काढल्या आणि त्याला सोडून दिला. रुक्मी निघून गेला आणि तिथूनच भोजकट नावाचं एक गाव आहे, त्या ठिकाणी रुक्मी गेला आणि त्या ठिकाणी तो आपलं राज्य करू लागला. आणि मग इकडे काय झालं, रुक्मिणीला भगवंतानं रथामध्ये बसवलं होतं. सर्वजण ते इकडे द्वारकेला आले आणि सर्व वराडी पण त्यांच्याबरोबर निघाली. सर्व वराड घेऊन निघाले असताना द्वारकेला सीमांत द्वारका भेट तिथे गणपती आहे. त्या गणपतीचं पूजन केलं, सीमांत पूजन झालं आणि वराडमध्ये गेला. द्वारकेला गणपतीचं पूजन झालं, सीमंत पूजन झालं आणि सर्वांना तिथं मग आता काय झालं, लग्नाची वेळ. सीमंत पूजन झाल्यानंतर काय असतं, मग धरा गुरुजी असं अंतपट धरा आणि अंतपट वगैरे त्याला रुक्मिणीला उभा केलेला आहे, दोघं उभा केलेला आहे आणि लग्नाला सुरुवात झालेली आहे. शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान. राजा भीष्मक रुक्मिणीच नयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणा गुणांद्रपवरा कोण्या वरा देही जे आता एक विचार कृष्ण नवरा त्यासी समर म्हणे रुक्मा पुत्र वडील त्यासी पुसने कुर्या सदा मंगलम शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान. गंगा सिंधु सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चरमंवती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासुर नदी ख्याता जया गंडकी पूर्णा पूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलं शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान सावधान, शुभमंगल सावधान. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो, आजचा या कार्यक्रम षष्ठम दिनाचा भक्त लोकांकरता खूप इच्छा असताना आपण केलेला आहे. थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल, पण परत एकदा सांगतो, संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. गुरुपौर्णिमा आपल्या गुरुला भजा, आपल्या संतांना भजा, आपली जी काही संस्कृती आहे त्यांना भजा. भागवत घरामध्ये करा, जेवढं होईल तेवढं घरामध्ये भागवत करावं, संहिता वाचावी, नांदी श्राद्ध वगैरे करावं. जेवढं काही आपल्याला आपली संस्कृती जपता येईल तेवढं जपावं आणि या भागवतानं इहलोक परलोक दोन्ही आपलं साध्य होतं. म्हणून झालेली सेवा आपल्या भगवंताच्या चरणी, संतांच्या चरणी, व्यासांच्या चरणी, सर्वांच्या चरणी अर्पण करून मी इथे थांबतो. आरतीला आपण आता या सुरुवात करूया. श्रुते हो, 1 मिनिट आपण म्हणायचं राहिलं आहे. आपण फलश्रुती म्हणू आणि भागवताला आरतीला सुरुवात करू. भवे भवे यथा भक्ती
पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नातस्तन्नो यथ प्रभो नाम संकीर्तनं यस्य सर्वपापप्रणाशनं प्रणामो दुःखशमनं तन्नमामि हरिपरम् अनायासेन मरणं विना दैन्येन जीवनं देहि मे कृपया कृष्ण त्वयि भक्तिमचञ्चला त्वयि भक्तिमचञ्चला त्वयि भक्तिमचञ्चला। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। वेद तरुचे मधुर फळ स्वादरसे जे सोज्वळ आत्माराम मुनी सकळ सेवुनी झाले जन सुफळ। पहा परवनी आली अवनी ही अगहरणी भवजलतरणी ती पतिता आरती करू तुझ भगवंता। जय हो जय श्री भागवता आरती करू तुझ भगवंता। इथे व्यासाची वाणी सार्थक हरिगुण गाऊनी शास्त्र पुराणे मुकुटमणी परम प्रेमामृत जननी सहज सेविता भाविक भक्ता उदार दाता मोक्ष तत्वता दे आता आरती करू तुझ भगवंता।